आवडीच्या शिवारातून सर्वांना सप्रेम नमस्कार. पहा, आपण या अर्ध्या एकरामध्ये 4 दिवसापूर्वी अलटो कोणकोण घेतलेला आहे आणि रिंग पाईपनं आपण हे शेत भिजवण्याचं काम केलेलं आहे. समोर जे शेत दिसतं पहा, उभी पट्टी तुम्हाला आडवी पट्टी दिसती. त्याच्यामध्ये गेल्या आठवड्यात आपण जळगावची 1000 रोपं लावून घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 300 रोपं कमी पडल्यामुळं ती सीमा बायोटेक तळसंदे यांच्याकडून मागवलेले आहेत. हे आहे खोडव्यानं चांगलं दिवाळ काढलेला आहे. कारण महायुद्धाचा भडका, त्यामुळं महागाईचा भडका, सगळाच भडका उडालेला आहे. आणि आमच्या शेतकऱ्याचं म्हणा, वैयक्तिक माझं देखील खूप नुकसान झालेलं आहे. शेती मला आटबट्ट्यात आलेली आहे. शेत कशासाठी पाहिजे? शेत म्हणजेच उशाखालचं पैसा आहे, लक्षात ठेवा. आणि शेतीशिवाय जगणं अशक्य आहे. पैसा, सोनं, नाणं हे काही खाऊन आपलं पोट भरत नाही. तर ह्या चकाचक ग्रुपच्या 2 महिला वर्ग आत्ता सकाळी त्यांना ह्या रानातील ही जी काही दगडं आहेत पहा, असली दगडं, ह्याच्यावरून काम करत असताना घाई गडबडीत जर का पाय पडला तर मुरगळण्याची शक्यता आहे, पडण्याची शक्यता आहे. तेव्हा कामगार वर्गांचं देखील हित जपलं पाहिजे. जबाबदारी शेतात कामगार आला की मालकाची जबाबदारी येते. म्हणून मला कामगार वर्गांच्या पाठीमागं, मजुरांच्या पाठीमागं उभं राहावं लागतं, थोडंफार काम करावं लागतं, थोडंफार व्हिडिओच्या स्वरूपामध्ये, थोडंफार बोलण्याच्या ह्यानं मला हे कामकाज करून घ्यावं लागतं. मालक म्हणून मिरवून चालत नाही. तर सर्वांनाच याचे अनुभव आलेले आहेत. मी देखील ह्या 4 वर्षातील नवीन शेतकरी हा अनुभव घेत आहे. परवडत नाही म्हणून काय आपण कोणाला सोडून देत नाही, तशीच ही धरणी माता परवडत नाही म्हणून सोडून द्यायची नाही. तर जसं असेल तसं जगाबरोबर करत राहायचं, खात राहायचं, चालत राहायचं, बोलत राहायचं. अनेक प्रकारच्या शेतकऱ्याच्या ह्या त्रिपाट्या तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणतात ना, टिंब टिंब व्हायला आणि टिंब टिंब महिना याला. ही जी जुन्यातली म्हण आहे ही तुम्हीच पूर्ण करा आणि समजून घ्या. शेतकऱ्याची, नवीन शेतकऱ्याची अशी अवस्था आहे. त्याला इतर अनुभवी शेतकरी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत नाहीत. ते काहीतरीच सांगतात काय विचारलं तर. आणि शिवाय कंपन्या ह्या आहेतच व आपल्याला नवीन शेतकऱ्याला बुडवायला. आणि काही कामगार मन लावून काम करतात, काही कामगार दिवसाला धोंड मारल्यासारखं काम करतात. ह्यासाठी मला हा वेगळाच अनुभव येत आहे. म्हणून मी स्वतः त्यांच्या टायमिंगमध्ये कामकाजाचे थांबून कामकाज करून घेतो. व्हिडिओ स्वरूपामध्ये मला जे काय दुसऱ्यांच्याकडून, माझ्या अनुभवाकडून जी काय माहिती मिळते, ज्ञान आहे, ते तुम्हाला पाठवण्याचं काम करतो. काही चुकलं असल्यास क्षमा असावी, राग नसावा. एक छोटासा प्रयत्न आजच्या ह्या पिढीसाठी मी सादर करत आहेत. हे पहा, अशा प्रकारे गमेले आणलेले आहेत. आता थोडे हे बांधाकडचंच काम असल्यामुळं आता उचलून टाकण्याचं काम चाललेलं आहे. आता ह्या पाट्या भरल्या की मी देखील त्यांना मदत करणार आहे. कारण मला देखील स्वतः काम करण्याशिवाय पर्याय नाही. ओके, ठीक आहे. आता मीच बडबडतोय, मीच हे करतोय. माझीच डोंबाऱ्यासारखी त्या तारेवरची कसरत सुरू झालेली आहे. जीवन म्हणजे एक प्रकारचा संघर्ष. आपण हा संघर्ष करायचा आहे, अर्ध्यात सोडायचा नाही. कारण गेले 22 वर्षाचा अनुभव आहे. आपण जर का आपली धरणीमाता दुसऱ्याच्या स्वाधीन केली तर आपल्या हातात काहीच येत नाही. शिवाय धरणी मातेचं होणारं नुकसान हे वेगळंच आहे. कारण वाटकरी म्हणतात, त्या शब्दातच त्याचा अर्थ आहे, तो मालकाची वाटच लावतो म्हणून त्याला वाटकरी म्हणतात. कारण ते शेतजमिनीची चांगल्या प्रकारची निगा राखत नाहीत, खत पाणी करत नाहीत आणि त्याच्यामध्ये देखील फसवाफसवी करतात, शेती सांभाळत नाहीत. आणि या 4 वर्षामध्ये मी शेती स्वतः घेतल्यामुळं मी अशा प्रकारे ह्याच्यामध्ये जे शक्य तेवढी माझी पेन्शन, उलट काय शेतीतील 4 पैसे या शेतीसाठी घालून या आवडीशिवार
चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या शुभाशीर्वाद, तुमचं मार्गदर्शन माझ्या पाठीशी राहो हीच आवडी चॅनलच्या वतीनं आपणास विनंती आहे. ओके, हॅव अ नाईस डे. मी थांबवतो, आता मला कामाला लागायचं आहे.